हॅलो आणि सर्वांचं स्वागत आहे. तर आज सुरू करूया आपला आजचा क्वेश्चन आपल्याकडे आहे. एक फंक्शन डिफाईन केलं आहे पॉझिटिव्ह रिअल नंबर पासून रिअल नंबरवर. हा डोमेन आहे, रेंज आहे आणि आपल्याला फंक्शन दिलं कसं आहे. फंक्शन बघा, इट इज नथिंग बट एक कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे, इंटिग्रेशन 0 to x टी टाइम्स एफ ऑफ टी डी टी हे आपलं फंक्शन आहे. आता बघा, हे फंक्शन डिफाईन केलं आहे पाहूनच माहीत पडते की फंक्शन आधी टीचं इंटिग्रेट करा, नंतर तुम्हाला काय मिळणार, एफ ऑफ एक्स मिळणार. आणि एफ ऑफ एक्स जो कॅपिटल हे इंटिग्रेट केल्यावर फंक्शन भेटणार आपल्याला एफ ऑफ एक्स स्क्वेअर भेटला आहे. एफ ऑफ एक्स स्क्वेअर पाहिजे होता. एफ ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स टू दी पॉवर 4 प्लस एक्स टू दी पॉवर 5. आता क्वेश्चनला सॉल्व करायचं आहे, पण आन्सर फंक्शन काढल्यावर त्याचं समेशन घ्यायचं आहे. तर सॉल्व कसं करायचं हा आपला मुद्दा आहे, राईट. जर तुम्हाला क्वेश्चनचं समजलं असेल की क्वेश्चन आहे काय, कशा बाबतीत आहे, तर सुरू करूया आजचा आपला प्रश्न. ओके, तर आपला हा क्वेश्चन नंबर असू द्या कुठलाही, आपल्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये आहे. क्वेश्चन बघून आपल्याला दोन गोष्टी काढतात. एक तर समेशन करायचं आहे. सेकंड, जे आपलं एफ ऑफ एक्स दिला आहे तो आहे 0 to x म्हणजे dy-चा फंक्शन आहे किंवा लिबनिझ रूल लागणार आहे इथे. आधी आपण लिबनिझ रूल काढताना ह्या दोन गोष्टी कम्पेअर करा. फक्त यात कम्पेअर करण्यासारखं काय, एका ठिकाणी एफ ऑफ एक्स आहे, एका ठिकाणी एफ ऑफ एक्स स्क्वेअर आहे. तर जर मी इथला एक्स स्क्वेअरनी रिप्लेस केला, जर इथला एक्स जर मी एक्स स्क्वेअरनी रिप्लेस केला तर काय होणार, इथला पण एक्स स्क्वेअरनी रिप्लेस होणार, हा झाला एक्स स्क्वेअर. आतमधलं फंक्शन टीचा तसंच राहणार, फक्त लिमिटच चेंज झाली आहे. ओके ओके, एफ ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, दिस शुड बी इक्वल्स टू एक्स टू दी पॉवर 4 प्लस एक्स टू दी पॉवर 5. बघा, ही सगळ्यात पहिली हिंट आहे. लक्षात ठेवा, एक्स स्क्वेअर असू द्या किंवा एक्स असू द्या, दोन्ही काय रिअल नंबर्स आहेत. दिसते ना, रिअल नंबर, इनपुट आउटपुट. रिअल नंबरचे व्हॅल्यू तुम्ही ठेवत आहे की फरक पडत नाही, एक्स ठेवा किंवा एक्स स्क्वेअर ठेवा. समजा एका इनपुटसाठी हा 2 असेल, कुठला हा 2, एफ ऑफ 2 असेल. नेक्स्ट टाइममध्ये फंक्शनमध्ये जेव्हा मी एफ ऑफ 4 ठेवणार तर एफ ऑफ 4 म्हणजे काय, एफ ऑफ 2चा स्क्वेअर झाला. एवढं काही फरक पडणार नाही, फक्त इनपुट जाते, एक्सच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर ठेवलं. आता आपण यूज करू लिबनिझ रूल. सो बाय लिबनिझ रूल, डिफरेंशिएशन अंडर इंटिग्रल साइन, DUIS. ठीक आहे. सो डिफरेंशिएट करा, त्याला डिफरेंशिएट करा की त्याला डिफरेंशिएट करा. मी डायरेक्ट याला करतो. तर आधी वरचं फंक्शन आतमध्ये पुट करा, हा झाला एक्स स्क्वेअर इंटू एफ ऑफ एक्स स्क्वेअर. दिसते ना, हे याच्यामध्ये पुट करायचं, हा एक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स स्क्वेअर, नंतर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तो झाला 2x मायनस हे जे असेल ते 0 ठेवलं तर 0 इंटू समथिंग, हा झाला 0. आणि याचा डेरिव्हेटिव्ह करा, एक्स स्क्वेअरचा सॉरी एक्स टू दी पॉवर 4चा 4x क्यूब आणि 5x टू दी पॉवर 4 आहे. सिम्पलचं आपल्याला पाहिजे फक्त एफ ऑफ एक्स स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे. सो एफ ऑफ एक्स स्क्वेअर आपल्याला काय मिळालं आता, एक्स स्क्वेअर आणि 2x म्हणजे 2x क्यूब डिवाइडमध्ये जाणार. सो 4x क्यूब प्लस 5x टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय हा 2x क्यूब. एक्स क्यूब कुठे आहे, हा सॉरी हा स्क्वेअर आणि हा एक्स क्यूब झाला आणि हा 2 पूर्ण टर्मला डिवाइडला झाला. आपल्याला एस पाहिजे होता. सो फायनली आपल्याला मिळालं एफ ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल्स टू, सेपरेट डिवाइड करा, हा झाला फक्त 2 एक्स क्यूब कॅन्सल, तो झाला 5/2 आणि एक्स. दॅट्स इट. जर एफ ऑफ एक्स स्क्वेअर असं असेल तर जर मी एक्सच्या ठिकाणी आर चेंज केला, सो एफ ऑफ आर स्क्वेअर काय असणार आहे, एक्सच्या ठिकाणी फक्त काय लिहिलं, आता आर लिहिलेला आहे. ओके, सिम्पल चेंज केलं, 2 तसाच आहे, 5/2 एक्सच्या ठिकाणी आर. आणि याचा आपल्याला घ्यायला सांगितलं समेशन. तर लॉजिक बघा, पहिले फंक्शन आहे, ह्या फंक्शनला एफ ऑफ एक्स स्क्वेअरमध्ये सॉल्व करणार, मग ह्या फंक्शनला इक्वेट करून मला एफ ऑफ एक्स स्क्वेअर मिळणार. जसा एफ ऑफ एक्स स्क्वेअर मिळाला तर एक्सच्या ठिकाणी मी आर ठेवणार. आता मी काय करू शकतो इझिली, समेशन. सो समेशन ऑफ, ठीक आहे, एफ ऑफ आर स्क्वेअर, तर आर इक्वल्स टू 1 to 12, आर रन्स फ्रॉम 1 to 12. तर या ठिकाणी पण काय राहणार आहे, समेशन आर रन फ्रॉम 1 to 12 2 प्लस
5/2 इंटू आर. बस हेच आपल्याला कळायचं आहे. इथे सिम्पल आहे. 2 इंटू आपण आरचं समेशन किती केलं आहे 1 पासून 12 पर्यंत. बेसिकली समेशन ऑफ 1, ठीक आहे, 2 तर बाहेर आलं समजा. आर इक्वल्स टू 1 टू एन, एन म्हणण्यापेक्षा 2 12 प्लस इथे पण 5/2 बाहेर आला. इथे आहे समेशन ऑफ आर, आर इज इक्वल्स टू 1 टू 12. राईट, सिम्पलचं लॉजिक. हे समेशन तर सॉल्व करणं सगळ्यात इझी काम आहे. सो 1चं इंटिग्रेशन काय, समेशन काय असते, एन असते. सो दिस बिकम्स एन, एन म्हणजे 12 इथे, प्लस 5/2 समेशन ऑफ सिंगल नंबर काय असते, 1 2 3 4 5 12 पर्यंत. सो एन इंटू एन प्लस 1, एनच्या ठिकाणी किती आहे 12 इंटू 12 प्लस 1/2. राईट, 12 इंटू 12 प्लस 1/2 झालं आपलं. हेच काढायचं होतं. 12 दूनी 24 प्लस 4 त्रिक 12, 5 त्रिक 15 इंटू 13. मल्टिप्लिकेशन करू. सो 24 प्लस मल्टिप्लाय करता येते 6 13 6 19 195. रिस्क ॲडिशन करलो. 5 आणि 4 9 झाले, 9 आणि 2 झाले 11, 1 आणि 1 19. सो बेसिकली समेशन ऑफ आर runs from 1 to 12, f of r square is 219 and आपला ऑप्शन नंबर आहे बी इज करेक्ट. राईट, सिम्पलचा क्वेश्चन आहे, इझी आहे, कॉम्प्लिकेटेड नाही आहे. स्टेप लक्षात ठेवा. एफ ऑफ एक्सचं फंक्शन असेल तर असं होणार, पण आपल्याला दिलं आहे एफ ऑफ एक्स स्क्वेअरचं. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या ठिकाणी एक्सला रिप्लेस करायचं आहे एक्स स्क्वेअरनी. तर एक्सला जर तुम्ही रिप्लेस केलं एक्स स्क्वेअरनी तर तुमचं फंक्शन कशामध्ये आलं, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअरमध्ये. तर हे जे एक्स स्क्वेअरचं फंक्शन आहे तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय असलं पाहिजे, इक्वल. तर याला सॉल्व्ह करताना डीवायस अप्लाय केला. दॅट्स इट. एवढी स्टेप आहे, हेच लक्षात ठेवायचं. ओके, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक शेअर करत चला. आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपली प्लेलिस्ट आहे आणि चॅनल पण व्हिजिट करू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.